सुरुवातीला बातमी मोठी आहे, कारण महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये आता सुनावणी सुरू आहे। बंदची हाक कुणीही देऊ शकत नाही असं हायकोर्टाने म्हटलंय आणि जर तसं कुणी करत असेल तर कारवाई करावी असंही कोर्टाने सांगितलंय। थोड्याच वेळात या संदर्भात हायकोर्ट लेखी आदेश सुद्धा देणार आहे। जर कुठलाही पक्ष अशा प्रकारे बंदची हाक देत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे सरकारला आहेत असं कोर्टाचं म्हणणं आहे। काही वेळातच आता हायकोर्ट लेखी आदेश सुद्धा या संदर्भात देणार आहे आणि या लेखी आदेशांमध्ये काय लिहिलेलं असतं हे बघणं महत्त्वाचं। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, किती वेळात साधारणतः कोर्टाचा लेखी निर्णय समोर येऊ शकतो आणि तो काय असू शकतो, सविस्तर माहिती। कोर्टाने 4:30 ते 5च्या दरम्यान हा लेखी आदेश देण्याचं स्पष्ट केलेलं आहे। महाविकास आघाडीकडून हा संपूर्ण बंद उद्याचा पुकारण्यात आलेला आहे। जे काही बदलापूरमध्ये घडलं त्या विरोधात, मात्र त्या विरोधात जी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावरती सविस्तर सुनावणी घेऊन अशा प्रकारे कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही अशा स्वरूपात मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दणका दिलेला आहे आणि अशा प्रकारचा बंद केल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश देखील राज्य सरकारला दिलेले आहेत। त्यासोबतच राज्य सरकारला उद्या कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही या संदर्भात सर्वतोपरी पावलं उचलण्याचे देखील आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आता काही वेळातच आपला लेखी आदेश हा मुंबई उच्च न्यायालय पारित करणार आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी।